महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बदलत्या हवामानामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहे। अशा परिस्थितीत आम्ही शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत असून येत्या 30 जून पूर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे केली आहे। सासवड येथे शरद कृषी आणि पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरंदर कृषी एक्स्पो 2026 या कृषी आणि पशु प्रदर्शनाला रविवारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली। या प्रदर्शनाचे उत्तम आयोजन आणि नियोजन केल्याबद्दल माजी आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांचे कौतुक करत त्यांनी जगताप कुटुंबाच्या योगदानाचा गौरव केला। या प्रदर्शनाला शेतकरी, युवक आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक रमेश थोरात, अप्पासाहेब जगदाळे, दिलीप मोहिते, पूजा बुट्टे पाटील, निर्मला जागडे, संजय काळे तसेच सारिका भरणे, हेमंत कुमार माहुरकर, आयोजक माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, समरादित्य जगताप, कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, संचालक मनीषा नाझीरकर यांसह संयोजक प्रदीप कोमन आदी मान्यवर उपस्थित होते। हे कुटुंब माजी आमदार कैलासवासी चंदू काका जगताप यांचे असून त्यांनी सहकारात कडक आणि शिस्तबद्ध काम केले। तालुक्यातील नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रात चंदू काकांनी मोठे योगदान दिले। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संजय जगताप हे उत्तम काम करीत आहेत, असे गौरवोद्गार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले। आजची शेती आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाने केली पाहिजे। उत्पादन वाढीसाठी नवीन गोष्टीचा स्वीकार करावा याची माहिती अशा प्रदर्शनातून मिळते। शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या नवनवीन योजनांमध्ये भाग घ्यावा आणि नैसर्गिक शेतीकडे वळावे। खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले। नवीन बियाणे आणि खते यात मोठे संशोधन होत आहे। शेतकऱ्यांनी नेहमी कृषी विभागाच्या संपर्कात राहून नवीन पद्धतीने शेती करावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जमिनी विकू नका, कारण येणारे दिवस हे केवळ आणि केवळ शेतीचेच असणार आहेत, असे दत्तात्रय भरणे म्हणाले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।